भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष आणि वडगाव शहरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार जो आहे तो पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी भरवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते असणारे विशाल विमल आहेत आणि सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देखील आपल्यासोबत असणार आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर बागेश्वर बाबा आणि वाद हे एक समीकरण ठरलेलं आहे. त्यांचा दिव्य दरबार पुण्यामध्येही भरतो आहे. अनिसा म्हणून काय भूमिका आहे? आमची भूमिका अशी आहे की बागेश्वरचे बाबा जे आहेत धीरेंद्र शास्त्री हे संविधान विरोधी, अशास्त्रीय, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य करत असतात, संतांची बदनामी करत असतात आणि ते थांबत नाही आहेत. एका दरबारामध्ये ते बोलून थांबत नाही आहेत, ते पुन्हा पुन्हा बोलत आहेत. आणि या संबंधानं त्यांच्यावरती पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी आहे. दुसरा मुद्दा असा आहे की पुण्यात होणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारांनी संयोजकांना आणि बाबाला सक्त ताकीद द्यावी की समाज स्वास्थ्य बिघडवणारं अशास्त्रीय दावे आणि अवैज्ञानिक भूमिका, संविधान विरोधी भूमिका त्या ठिकाणी मांडली जाणार नाही, यासंबंधीची ताकीद बाबांना आणि संयोजकांना दिली गेली पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की बाबांनी जे काही वक्तव्य आजपर्यंत केलेली आहेत ती वक्तव्य संविधान विरोधी, अशास्त्रीय आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये 10 वर्षापासून लागू असणारा जादूटोणा विरोधी कायदा आणि देशात लागू असणारा ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट याच्यानुसार बाबाची वक्तव्य ही गुन्हा असणारी आहेत. त्यामुळं त्या कायद्याच्या अनुषंगानं बाबावरती गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की संतांची बदनामी करणं, संतांची आबरू नुकसानकारक त्यांच्याविषयी वक्तव्य करणं हा देखील भारतीय दंडविधान संहितेच्यानुसार गुन्हा आहे आणि त्यामुळं त्यांच्यावरती त्यानुसार देखील गुन्हा दाखल करण्यात यावा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा असा आहे की ज्या राज्यकर्त्यांनं, ज्या लोकप्रतिनिधींनी आणि ज्या राजकीय पक्षांनी, संस्थांनी, संघटनांनी भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांचं पालन केलं पाहिजे, त्याचा प्रसार प्रचार समाजामध्ये केला पाहिजे, ते करण्याऐवजी अनेक पक्ष हे बागेश्वर बाबांना पुढे काढून आणि हे बाबा समाज स्वास्थ्य बिघडवणारं, अशास्त्रीय दावे करणारं वक्तव्य करत आहेत. तरी देखील ह्या बाबाला देशभर, राज्यभर फिरवलं जातं आहे आणि समाजामध्ये दुही पसरवणारं, समाजामध्ये अस्वास्थ्य निर्माण करणारं वक्तव्य ह्या बाबाकडून केलं जातं आहे. पण तरी देखील हे राजकीय पक्ष या बाबांचे कार्यक्रम आयोजितच करत आहेत. खरं तर ह्या पक्षांची ही संविधान विरोधी कृती आहे असं आमचं ठाम मत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून जर आपण बघितलं तर 3 दिवस हा दरबार चालणार आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन काही निदर्शनं किंवा आंदोलन करणार आहोत का? आमची भूमिका अशी आहे की अध्यात्म हे माणसांना, माणसाच्या स्वतःच्या आक्रमक भावभावनांना नियंत्रित ठेवण्याचं दावा करतं. असा दावा जर अध्यात्म करत असेल तर बागेश्वर बाबाच्या तिथे जाऊन आम्ही त्यांना काही प्रतिप्रश्न करणं, आम्ही त्यांच्या भूमिकांविषयी सवाल उपस्थित करणं किंवा निदर्शनं करणं आणि हे सगळं करत असताना बाबांच्या भक्तांकडनं बाबांच्या भक्तांच्या भावना, आक्रमक भावना ह्या बाबा नियंत्रित ठेवू शकतात का? किंवा भक्तांना हे बाबा नियंत्रित करू शकतात का? आणि आमच्या भूमिका तिथं मांडल्या जाऊ देऊ शकतात का? हा मोठा प्रश्न आहे. आणि जर लोकशाही मार्गाने हे सगळं जर करू दिलं जात असेल तर आम्ही निश्चित जाऊ, परंतु सध्याचं वास्तव पाहता हे घडणं अशक्य आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडं कायदा सुव्यवस्था ची बूज राखण्याची जबाबदारी आहे ते जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार यांनीच बाबाला नियंत्रित करावं. बाबामुळं कोणताही समाजामध्ये दुही आणि अशास्त्रीय दावे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य होणार नाही अशी भूमिका ह्या प्रशासन, शासन व्यवस्थेने घेण्याची आवश्यकता आहे, अशी आमची आस्तरी भूमिका आहे. मात्र पहिल्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुढची काही व्यूहनीती आखू आणि त्याच्यानुसार आम्ही आक्रमक पण सनदशीर मार्गाने काही गोष्टी करण्याचा विचार करत आहोत. बागेश्वर बाबांना आपण 21 लाखाचं उघड आव्हान देखील दिलं होतं. हे नेमकं प्रकरण काय आहे? त्यांनी आपल्या अनिसनेच आपल्या दरबारात यावं असं प्रति आव्हान देखील दिलं होतं.
मुद्दा हाच आहे की आमचं जे अशास्त्रीय दावे करतात आणि ते दावे जर सिद्ध केले तर 21 लाख रुपयांचं बक्षीस आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही देत असतो. आणि याच्यासाठी नियंत्रित परिस्थितीमध्ये तज्ज्ञ लोकांची कमिटी, बाबाच्या बाजूनी 3-4 लोक, संघटनेच्या बाजूनी 3-4 लोक आणि तज्ज्ञ कमिटी यांच्यासमोर बाबा जे दावे करतात ते दावे त्यांनी तिथं करून दाखवावेत, ते चमत्कार. आणि ते करत असताना हे मी केले, हे सगळं अद्भुत आहे अशा पद्धतीचं जर सिद्ध करून दाखवलं तर आम्ही त्यांना 21 लाखाचं बक्षीस देतो. खरं तर बाबांच्या दरबारात जाऊन हे सगळं करणं आणि ह्या सगळ्या किचकट गोष्टी दरबारात जाऊन करणं इतकं सहज सोपं ही गोष्टी नाहीत. त्याच्यासाठी हे मोजक्या ठिकाणी आणि नियंत्रित परिस्थितीमध्ये करण्याची गोष्ट आहे. यासाठी बाबांना आम्ही लेखी मागितलेलं आहे की तुम्ही या आव्हानाला तयार आहात का, आव्हान स्वीकारण्यास. तर बाबांनी आत्तापर्यंत आम्हाला लेखी कोणतंही प्रतिक्रिया त्या संबंधीची दिलेली नाही. परंतु आमच्या राज्य संघटनेच्या वतीनं आम्ही बागेश्वर बाबांना पत्रव्यवहार सध्या करत आहोत आणि त्या पत्रव्यवहाराला उत्तर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सोयीच्या ठिकाणी आम्ही ही आव्हान प्रक्रिया सिद्ध करण्याची प्रक्रिया राबवत आहोत. बागेश्वर बाबांवर कायदेशीर कारवाईची मागणी देखील अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून केली जाते. त्याबाबतची काय भूमिका आहे? आपणच बागेश्वर बाबांच्या विरोधात पिटिशन दाखल करणार आहे का? आम्ही असा विचार करतोय की शासन आणि प्रशासन यांनी याच्यामध्ये त्यांच्या जबाबदारीच्या कक्षेमधला हा खरं तर मुद्दा आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांची रुजवणूक करणं ही भूमिका शासन संस्थेची आहे, त्यांनी ते करावं. अन्यथा आम्ही संघटनात्मक पातळीवरती याच्या संबंधी पुढे काय करायचं कायदेशीर याचा विचार निश्चित करणार आहोत. एकंदरीतच जर आपण बघितलं तर बागेश्वर बाबांचा दरबार पुण्यामध्ये भरतोय आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासन व्यवस्थेने खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा संघटनात्मक पातळीवर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ अशीच भूमिका जी आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मांडण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.